नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला मी काही असे उपाय सांगणार आहे, जे उपाय करून तुमच्या जीवनातील दुःख, दरिद्रता, संकट यांचं निवारण करणार आहात. संकटी याचा अर्थच असा होतो की तुमच्या जीवनातील संकट नाश करण्याचा दिवस. तुम्ही असे काही उपाय करून तुमच्या जीवनातील सारी संकटांचं निवारण करू शकता. माणसाच्या जीवनामध्ये खूप सारे संकट असू शकतात. कोणाच्या घरी अतिसंकट येत असतात किंवा कोणाच्या घरी पूर्वजांचे काही आशीर्वाद लाभलेले असतात, त्यामुळे त्यांच्या घरी जी येणारी संकट आहे ती नाश पावत असतात. पण आपल्या घरी कोणी करणी केली असेल, आपल्या घरामध्ये अजून काही नकारात्मकता शिरली असेल, तर त्याचा प्रभाव आपल्यावरती दिसून येत असतो आणि आपल्या घरामध्ये काहीच काम व्यवस्थित होत नाही. कोणतंच काम आपलं नीट आणि सरळ होत नाही आणि आपण शेवटी वैतागून देवपूजा वगैरे सारं काही सोडून देतो. भल्या पूजा करूनसुद्धा जे काही फळ प्राप्त होत नाही, ते फक्त एका महिन्यातून एक येणारी संकष्टी या दिवशी हे उपाय केल्याने तुमचं पूर्ण होत असतं. तुम्ही खूप पूजापाठ करून थकला आहात, खूप उपवास करून थकला आहात, तर फक्त महिन्यातून येणारी फक्त संकष्टीचा उपवास तुम्ही करत जा. उपवास नाही जमला तरी हा एक उपाय फक्त तुम्ही करत जा. तुमच्या जीवनात जे काही दुःख आहे, दरिद्र आहे, त्याचं साऱ्यांचं निवारण होणार आहे. तुम्हालाच माहीत नाही की तुमच्या मागे कसले भोग लागलेले आहेत किंवा तुमच्या घरात कोणता दोष आहे. तरी तुम्हाला काहीच हरकत नाही. तुम्ही हा एक उपाय करून त्या साऱ्या दोषांचं निवारण तुम्ही करू शकता. फक्त संकष्टीच्या रात्री तुम्हाला इथे एक असा पद्धतीने दिवा लावायचा आहे, जो तुम्हाला लखपती, करोडपती बनवणार आहे. हा उपाय अगदी साधा सोपा आहे. सगळ्या उपायामध्ये बेस्ट उपाय आहे आणि हा उपाय करून तुम्ही धनवान नक्कीच होऊ शकता. तर उपाय काय आहे तर तुम्ही व्यवस्थित पूर्णपणे ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तो उपाय उद्या रात्री करायचा आहे. तसं तर संकष्टी म्हटलं की आपण फक्त गणपती बाप्पांनाच खुश करत असतो, पण गणपती बाप्पांसोबत आपण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा एकत्रितपणे जर केली तर गणपती बाप्पा अतिप्रसन्न होत असतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कारण गणपती बाप्पांना माता लक्ष्मी ही अतिप्रसन्न आहे. ती त्यांची माता आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला असे काही उपाय करायचे आहेत. पहिलं तर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे किंवा घरातल्या मंदिरामध्ये आपल्या गणपतीची मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. तुम्ही जर 12 महिने दर संकष्टीला महिन्यातून एकदा तुम्ही जर गणपती बाप्पांना व्यवस्थितपणे अभिषेक घातला, तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या 7 पिढ्यामध्ये तुम्हाला कधीच दरिद्रतेचा सामना करावा लागणार नाही, कधी दुःखाचा सामना करावा लागणार नाही. एवढी महत्त्वाची ही संकष्टी चतुर्थी असते. संकष्टी चतुर्थी ही साधी सोपी नाही. या दिवशी तुम्हाला असे खूप योग तुमच्या पत्रिकेत तयार झालेले असतात आणि ते तुमच्या ग्रहमानानुसार योग फिरत असतात. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने बाप्पांना प्रार्थना केली, तुमची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून जर प्रार्थना केली, तर तुमची प्रार्थना तुम्हाला नक्कीच फळ देणार आहे. तर तुम्हाला संकष्टी दिवशी गणपती बाप्पांना हराळी द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला मोदक त्यांना द्यायचे आहेत. अशाने गणपती बाप्पा हे खुश होत असतात. आणि तुम्हाला एक नारळ आहे, तो बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचा आहे. तुम्ही जर सकाळी जाणार असेल तर तुम्ही नारळ फोडू शकता. संध्याकाळी गेल्यानंतर मात्र तुम्हाला नारळ फोडायचा नाही, तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे. तुम्ही एकदा गणपती बाप्पांची संकष्टी पकडून बघा. नाहीच जमलं उपवास तर तुम्हाला फक्त त्यांची मनोभावे पूजा करून बघा. तुमच्या जीवनात जी काही संकटे आहेत, दरिद्रता आहे किंवा अजून काही प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या घराची प्रगती होत नाही आहे, तर तुम्ही गणपती बाप्पांना नक्की प्रार्थना करून बघा. फक्त ही प्रार्थना तुम्हाला संकष्टी दिवशी करायची आहे, त्यांची पूजा करायची आहे, त्यांची उपासना करायची आहे, भक्ती करायची आहे. भक्तीमध्ये मनोभावे भक्ती केलेल्यालाच पुण्य आणि फळ प्राप्त होत असतं. तुम्ही फक्त उगाच करायचं म्हणून नाही, तुमच्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला पाहिजे. तुम्ही जेव्हा देवापुढे बसणार तेव्हा तुमच्या मनामध्ये देवाबद्दल सच्ची प्रार्थना, भक्ती पाहिजे. फक्त तुम्हाला काही हवं आहे म्हणून तुम्ही करताय, जर असं तुम्ही दाखवून दिलं तर तुमची मनोकामना कधीच पूर्ण होणार नाही. जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे बाप्पांच्या समोर याल आणि त्यांना निस्वार्थपणे प्रेम कराल, तेव्हाच तुमच्या बाप्पांना काहीच मागण्याची गरज नाही. बाप्पा सारं काही जाणत असतात आणि ते तुमची मनोकामना पूर्ण करत असतात.
तर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला तुळशी मातेमध्ये एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 3 लवंगा, 2 वेलची टाकायची आहेत आणि चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असतो आणि असाच अजून एक दिवा तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर लावायचा आहे. दिव्याच्या खाली थोडे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत. त्यानंतर मातीचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. त्या मातीच्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप ठेवायचं आहे, 2 वेलच्या ठेवायच्या आहेत, 2 लवंगा ठेवायच्या आहे आणि चिमूटभर हळद तुम्हाला त्यामध्ये देखील टाकायची आहे. असे 2 दिवे तुम्हाला संकष्टीच्या दिवशी तुम्हाला लावायचे आहेत. तुमची तुळस ही बाहेर असते आणि मंदिर हे घरात असतं, त्यामुळे असे 2 दिवे तुम्हाला लावायचे आहेत. संकष्टीच्या रात्री याच दिव्याने तुम्हाला चंद्राला देखील निरंजन करायचं आहे आणि चंद्राची देखील पूजा करायची आहे. या जो काही तुम्ही दीप लावणार आहात त्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे, फूल व्हायचं आहे आणि नंतर तुम्हाला चंद्राला देखील याने निरंजन करायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही दोन्ही ठिकाणी जर या दिवशी दीप प्रज्वलन केलं तर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी हे दोघं खुश होत असतात. आणि हा खूप लोकांना आलेला अनुभव आहे की असे दिवे ते संकष्टी चतुर्थी दिवशी लावत असतात माता लक्ष्मीसमोर, म्हणजेच माता तुळशीसमोर, आणि त्यांची हर एक मनोकामना पूर्ण होत असते. कारण माता लक्ष्मीला अतिप्रसन्न आहे ते त्यांचे बाल गणेश, आणि जो कोणी संकष्टी दिवशी या दोघांची एकत्रितरित्या पूजा करेल त्यांना लक्ष्मीप्राप्ती पण होणार आहे आणि त्यांची संकट देखील नाश होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीला अशी पूजा करायला विसरू नका आणि तुमच्या साऱ्या संकटांचं, पापांचं नाश करायला विसरू नका. तर अशी होती आजची ही माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.